मात्र सामन्याला सुरुवात होईल. मनोज पाटील आपल्या समवेत जोडले जातील. मला वाटतं चर्चा करतायत त्या ठिकाणी ओमसाई बिलिव्हर्स सरपडा या स्टँड कडे. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय. रोहित किनी बॅटचं टॉप एज, फलंदाज बाद, गुड कॅच. यावेळेला मात्र धनंजय पाटील कोणतीही चुकी करत नाहीयेत. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. रोहित किनी नाराज, हताश, निराश मनाने मात्र या ठिकाणी पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना दयानंद पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. नावजे या ठिकाणाहून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हलकेश हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. वैभव पाटील यांना आज प्रमोट केलं गेलंय. ते बॅटिंग ॲट नंबर 3 वर. अंडरम पासून या खेळाडूंची सुरुवात मात्र वैभव पाटील यांची पाहायला मिळाली. कारण वन मॅन शो असे मात्र आयोजक अंडरमचे जे पाहायला मिळायचे आणि तदनंतर क्रिकेटवरचं अफाट प्रेम त्यांनी मात्र पाहायला मिळालं. एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून, चांगली फिटनेस. मॅन फ्रॉम नवसाई. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण जेव्हा तुमचे 1 धाव येते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो, तुम्हाला तो रिदम मिळतो. असंच मार्वन अट्टापट्टू या खेळाडूने मात्र जवळजवळ 6 वर्ष लागली दुसऱ्या धावेसाठी. किती प्रवास त्यांचा कठीण होता. अव्वला चेंडूचा टप्पा बाउन्स पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो या ठिकाणी. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावले गेले आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेर झालाय. उद्याचा दिवस संडे स्पेशल आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान पद्धतीने उद्याच्या दिवसात आपण स्पर्धा पुन्हा एकदा पाहणार आहोत. उद्याच्या दिवसात जर विचार केला तर तृतीय स्थान ग्रुप ए आणि तृतीय स्थान ग्रुप बी असा मात्र पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर द्वितीय स्थान ग्रुप ए आणि बी, प्रथम स्थान ग्रुप ए आणि बी, विजेता एलिमिनेटर 1, विजेता एलिमिनेटर 2, विजेता एलिमिनेटर 3, उपविजेता क्वालिफायर 1, क्वालिफायर 1 अँड क्वालिफायर 2 असा मात्र सामना पाहायला मिळेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. आकाश पाटील या ठिकाणी दर्शवत असताना गुणलेखक, आकडे तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 15 मार्च 1877 मध्ये पहिला मात्र 2 गुणलेखक निवडले गेले. एम्पिरिंगम ऑस्ट्रेलियन होता आणि जीजीओ सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. थोडीशी दिशाहीन मारा नारायण वजे त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचते फलकावर 3 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा पद्धतीने चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये आणि नूतन नगर माकणीच्या या मैदानात आपण पाहतोय. सफाळे स्टेशनच्या अगदी जवळ हे मैदान. वाईटचा इशारा, पुन्हा एकदा वाईटच्या इशाऱ्याने मात्र धावसंख्येत भर होते. वारंवार वाईटचे इशारे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 4 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक उत्तम दर्जाचं आयोजन, अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यावेळेला खाली राहिला होता. पंचांकडे दाद जरूर मागितली आणि यस विनवणी केली पंचांकडे आणि यावेळेला मात्र अपील उचलून धरली ती मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली प्लम पायचीत पकडला गेला खऱ्या अर्थानं. लेग बिफोर विकेट. LBW फलंदाज बाद. माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला.
थँक्यू डीजे थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. सचिन घरत लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. धुरंधर खेळाडू आहे. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होत असते तशीच खेळाडूंची ओळख त्याच्या प्रथमतः खेळी आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होत असते. या दोन गोष्टी खूप मायने राखतात. अजून एक मोठी स्पर्धा येताना 3 ते 7 मार्च 1 लाखाची स्पर्धा मात्र कुणाल तामोरे भरत वैद्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. तर धावांची गती 4 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय. नारायण वैजने मात्र वाईट फेकले परंतु जास्त धावा मात्र या ठिकाणी खर्च केला नाही. एक्स्ट्रा चेंडू जरूर फेकले परंतु मोठे फटके मारून दिलेत नाहीत फलंदाजांना. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतो. पहिल्या षटकांचा एकत्रित खेळ होत असताना धावांची गती 4. 3 मार्च ते 7 मार्चच्या दातेवरीच्या मैदानात एक मोठी स्पर्धा मात्र पाहायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा BVA ट्रॉफी, बहुजन विकास आघाडी ट्रॉफी म्हणून ज्यांचं टायटल असेल. पाटील नेटवर्क त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जॉईंट होतील. आमच्या समवेत नितेश पाटील सुंदर काम करतायत. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रफुल्ल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. PP मॅन फ्रॉम उमरोळी, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 4. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. भावेश पाटील थोडंसं रिदम मात्र या ठिकाणी मिळत नाहीये खेळाडूला. गोलंदाजी छान होते परंतु फलंदाजीमध्ये आतापर्यंत मात्र त्याने परफॉर्मन्स जो हवा आहे तो मात्र या ठिकाणी अपेक्षित आहे तो मात्र अजूनपर्यंत दाखवलेला नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकाल. भावेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हलक्याशा हाताने सुंदररित्या मात्र वैभवला चेंडू बीट करून निघून जातोय. 4 धावन करता हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. चेंडूला येऊन दिलं, बॅटचं ब्लेड ओपन केलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि चौकार. 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. 2 चेंडूचा खेळ झालाय फक्त हलक्याशा हाताने, कारण एकाच संघामध्ये खेळताना हे 2 धुरंधर खेळाडू पाहायला मिळतात. नवसे संघातून वसई तालुक्यातील एक नामवंत संघ नवसे संघाकडे पाहिलं जातं. ए ग्रुपमध्ये दीपेश कुडू यांना आपण पाहिलं असेल. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क या ठिकाणी होत नसताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 9 धावसंख्येवर. सुंदर सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मातोश्री टायगर्स सरपाडा आणि डॉन टू 11 बिरवाडी, स्वप्नील पाटील, विशाल घरत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर MM सोनावे इंडियन्स आणि ओम साई बिलिव्हर्स सरपाडा एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर नेहमीच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्ही प्लेइंग 11 मध्ये जर जागा पक्की करायची असेल तर तुम्हाला तो परफॉर्मन्स 100% द्यावाच लागेल. नो पेन्स नो गेन्स, कष्टविना फळ नाहीये. कारण आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे मित्रांनो, ते म्हणजे कष्ट. यावेळेला ऑन साईडला सुंदररित्या मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते, धावसंख्येत भर होते. या स्पर्धेकरिता मात्र या ठिकाणी आपण पाहतो शशिकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, तसेच नितीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10, चेंडू फेकून झालेत 4. षटक क्रमांक आहे ते 2.
पुन्हा एकदा भावेश ऑन साइडला दमदार फटका पाहायला मिळतोय. पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. वन बाउन्स चौकार. एपीएल चौकार. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना वैभव पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार खणखणीत आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक असल्या कारणानं 5 चेंडू जरी झाले तरी सुद्धा नवीन चेंडू मात्र हा रूल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. ओम साई बिलिवर सरपाडा रत्नाकांत पाटील आपल्या संघावर खुश असतील. एम सोनावे इंडियन्स मंगलकेनी मनोज पाटील विश्वास घरत यांचा संघ आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 14. 14 धावा. गोलंदाजी मार्कवर वैभव पाटील सज्ज होत आहेत. भावेश पाटील या फलंदाजासाठी. सचिन घरत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम पारगाव. समीर घरत यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. जागा बनवली. रूम दिला मिलिंद याच्याकडे. मात्र चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फिकी केली गेली. नॉन स्ट्राईक एंडला फिकी जर झाली असती कदाचित वैभव यांना मात्र परतीचं तिकीट मिळालं असतं पॅव्हिलियनचं. तर एक धाव येते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 15 रन्स 15 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 7.50 ची सरासरी. सेकंड कॉल असेल एम सोनावे इंडियन्स आणि ओम साई बिलिवर सरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लेइंग 11ची लिस्ट आपण घेऊन जायची आहे आणि ती जमा करा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15 रन्स 15 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा ऑल इज वेल पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं या स्पर्धेला मात्र आपण पाहतो उद्याच्या दिवसात उदंड प्रतिसाद मिळेल त्यात काही शंका नाही आहे. 18 तारखेला मात्र महिला क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं परिपूर्ण मात्र फॉर एक्झाम्पल देत असताना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हलक्याच्या हाताने रिस्पेक्ट दिला जातोय. नारायण वजय जबरदस्त गोलंदाजी केली या गोलंदाजाने. तो रिदम, तो सातत्य अप्रतिम, ते इम्प्रोव्हायझेशन अप्रतिम पाहायला मिळतं. इम्प्रूव्ह केलंय या गोलंदाजाने आणि स्वतःला प्रूव्ह केलंय की मी एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग झालाय. चेंडू निघून जातोय. जयेश पाटील हा सुद्धा खेळाडू नवसाईचाच आपल्याला पाहायला मिळतो. नवसाई संघातून बिलॉंग करतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 16 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. आज 6वा दिवस या स्पर्धेचा आणि शेड्यूलचा पूर्णपणे कोटा मात्र शेवटचा 42वा सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहणार आहोत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र या ठिकाणी डिसएग्री आहेत. धावांची गती फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. त्यानंतर एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. चेतन पाटील एका साईडला, पंकज पाटील पालन आमने सामने. मात्र या ठिकाणी अजून चेतनची बॅट तळपलेली नाहीये.
संतोष पाटील ज्यांनी समालोचन सुंदर केलं या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, काय तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळतात. वेग चांगला आहे, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. हेच असावं लागतं. एखाद्या गोलंदाजाच्या क्वालिटी जर ओळखायची असेल तर त्याचा वेग तर असतोच, परंतु अचूक टप्पा नसेल तर त्या वेगेला मात्र काहीच अर्थ नसतो. हे आपण पाहिलेलं आहे. या अगोदर वन डे क्रिकेटमध्ये मोहम्मद सिराजला चान्स दिला होता. वेग होता परंतु अचूक टप्पे नव्हते. त्याने मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं आणि शेवटी मात्र BCCIला निवड समितीला मात्र त्यांनी घेण्यासाठी भाग पाडलं. कारण ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये आयुष्यात बॅड पॅच येतात त्यावेळेला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात. पुन्हा एकदा तुम्हाला फर्स्ट क्लासकडे प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळावं लागतं, सराव भरपूर करावा लागतो, रणजी ट्रॉफी खेळाव्या लागतात, पुन्हा एकदा मात्र त्या क्लबकडून खेळावं लागतं. ह्या लेदर क्रिकेटमध्ये गोष्टी पाहायला मिळतात. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःला जर प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. बॅटचे एज घेऊन चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. अजय घरत मॅन फ्रॉम खानिवडे. सकाळच्या सत्रात थोडंसं इंजुरी मात्र जरूर झाली होती. स्वतःला उभारलं आणि पुन्हा एकदा क्रिकेटवरची जिद्द चिकाटी त्यांनी मात्र या ठिकाणी जोपासली. धावांची गती फलकावर 17-17. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झाले. पूर्णपणे मात्र रोखून ठेवलंय धावांवर. 3 षटकांचा खेळ, धावसंख्या 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील मात्र क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ एक ग्रुपमधून, शौर्य वॉरियर्स भामटपाडा हा संघ एक ग्रुपमधून आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल एक ग्रुपमधून. हे 3 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आज 3 संघ कोणते येतील याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. त्यासाठी साहिल पाटील मात्र नेट रन रेट या ठिकाणी मात्र तपासून पाहत आहेत की कोणत्या संघाला मात्र पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी किती धावा, किती नेट रन रेटने मात्र जिंकावं लागेल, किती विजयाने फरकाने मात्र त्यांना हरवावं लागेल. हे सर्व काही तपशील साहिल पाटील दर्शवत असताना धावसंख्या 17 धावा या फलकावर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. 4थं षटक प्रारंभ. यावेळेला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर भावेश पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना चला घाई करा जरा प्लीज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलंय भावेश पाटील या गोलंदाजाने. सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याची शैली या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेलाय. यानंतर ओम साई बिलिव्हर्स सरपाडा आणि MM सोनावे इंडियन्स या 2 संघांमध्ये एक सुंदर सामना पाहायला मिळेल. आपल्या संघावर मंगलकिनी खुश असतील. मनोजी पाटील विश्वास करत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. फाईटचा इशारा येतोय अजित पुत्रन यांच्याकडून. नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या सिटीजन नो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. भावेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, देन फ्री हिट.
या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू सरळ निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली 1 ने पुढे सरसावून धावसंख्या 19 19 धावा या फलकावर. वेलकम अनिलजी, घरात आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अप्रतिम ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. चेंडूला ऑन ड्राईव्ह एकदा अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4था आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत भावेश पाटील यांच्या हातखंडामधून खेळ स्वीकारला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भावेश पाटील. धावा मात्र रोखल्या गेल्यात. अचूक टप्प्यावर भेदक मारे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थित संपर्क झालेला नाही आहे. मात्र या ठिकाणी लेग बाईचा इशारा मिस होत आहेत. पूर्णपणे चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले होते जरूर, परंतु थोडासा हलकासा स्विंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर खेळती हवा आपल्याला पाहायला मिळते. मनोजी पाटील ड्रेस कोटिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. स्वतः ओनर या MM सोनावे इंडियन्स या संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव पाटील अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. सलामीवीर म्हणून आज त्यांची ओळख. सरळ बॅटने या वेळेला मात्र आपण पाहतो तेवढ्याच वेगाने चेंडू मात्र स्पीडने गेला आणि जबरदस्त या ठिकाणी झेल टिपला गेलाय. कॉटन बोल्ट क्वचित आणि कदाचित असे मात्र चेंडू चिपकले जातात आणि तेवढ्याच वेगाने मात्र एक कणखर फटका होता वैभव पाटील यांचा आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी झेल टिपला गेलाय. एका हाताने मात्र या ठिकाणी ए मेरे बायत का खेळ असं दर्शवत असताना थोडीशी इंजुरी त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 20 धावा. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू डिझाई. चला घाई करा. या वेळेला जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ. धावसंख्या 21 21 धावा. उजव्या साईडला देवानंद वजेसाहेब उपाध्यक्ष मुख्य मंचावर. पुन्हा एकदा योगीजी तरे सल्लागार टेंबोडे त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. अमोल पाटील एक चांगले खेळाडू आहेत. नेहमी शांत स्वभावाने मात्र खेळ त्यांचा साकारला गेला. SSL साखरे सुपर लीग मध्ये चांगल्या प्रकारचं मात्र इंजुरीने त्रस्त झाले होते. परंतु क्रिकेटवरची जिद्द त्याने बाळगली. अक्षयसाठी मात्र बहाडोली ग्रुप यांच्याकडून मात्र आपण पाहतोय वैभव पाटील यांनी नुकतंच त्या ठिकाणी दर्शवलं की 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रत्येक विकेटसाठी. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? धनंजय पाटील मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 22 रन. MM सोनावे इंडियन्स वर्सेस ओम साई बिलिव्हर्स सरपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या खूप अफाट मेहनत घेणारे अजित गावड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मेहनत घेतले या व्यक्तिमत्वाने. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22 रन्स 22 धावा या फलकावर. स्वप्नील पाटील अर्थातच डॉन
राहुल पाटील चिंटू यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी स्वप्नील पाटील डॉन यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हे प्रेम आहे स्वप्नील पाटील डॉन यांच्यावर. एक धाव येते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 रन्स 23 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वं षटक आहे. धावा रोखून ठेवल्यात पूर्णपणे. मात्र चांगल्या प्रकारची धारदार गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केलाय. जिम्मेदारी काय असते हे मात्र जरूर दर्शवत असताना आपण पाहतो. यावेळेला स्विच हिटचा फटका डेव्हिड वॉर्नर. यान मॉर्गन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलं होतं. झेल ही सुटतोय आणि या वेळेला मात्र चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाज सुद्धा सुखरूप. याचाच अर्थ तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं दुपाटणं. याच मात्र म्हणीचा उपयोग करावा लागेल. यस, इट इज अ 4 रन्स. सुंदर अध्यक्ष भाई सागर पहा कमिटी. धावसंख्या 27. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 27 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहतो उजव्या हाताचा जणू काही फलंदाजाने शफल झाला आणि खेळला गेला. या वेळेला बॅक टू बॅक 2 चौकार येताना सचिन गरत यांच्या बॅटमधून गुड शॉट. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 धावा. जोखीम या ठिकाणी जरूर घेतली जाते. जर डॉन लगातार 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोठावतायत तर विशालजी गरत उमरोळी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या 31 रन. रिस्क घेतायत या ठिकाणी सचिन गरत. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला अप्रतिम चेंडू सुरेख शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये. अक्षयने मात्र या ठिकाणी आता परिवर्तन केलं आपल्या गोलंदाजीवर. 30 तर्रार चेंडू पाहायला मिळाला. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि ते अक्षयने मात्र या ठिकाणी साध्य केलंय. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावर 31. 31 धावा. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र. सचिन गरत ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. वॉड बॅटिंग. यान मॉर्गन कॉपीबुक स्टाईल मध्ये मात्र चेंडूला वळवलं गेलं. डावपुरे आताचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 6 धावा येतात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 37 धावा. या ऐकूया आपण डीजेला. अध्यक्ष भाई सागर किशोर वचे हा खजिनदार संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. वागाचा चावा आपला देवा. वागाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. वागाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. आगरी वादल कडाडला. आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 37. सुपर बॅटिंग जोखीम पत्कारलेली आहे आणि म्हणून म्हटलं जातं मित्रांनो आयुष्यात जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून जडणघडण घडली गेली आणि ती जोखीम पत्कारतायत सचिन गरत. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 37 रन 37 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. T20चा फॉर्मॅट आला तिथून मात्र यावेळेला एक एक शॉटची मात्र आपण पाहतोय की उपलब्धी झाली. वेगवेगळे स्ट्रोक मात्र आपल्याला पाहायला मिळाले. हेलिकॉप्टर शॉट पाहिला. तदनंतर आपण पाहिला एकदा रिस्की शॉट खेळला होता मिसबा उलकने. T20चा वर्ल्ड कप त्यांच्या तोंडातून हिसकावून घेतला, हिरावून घेतला. 3 खेळाडू मात्र पुढे आले, चमकले. जोगिंदर शर्मा, तदनंतर आपण पाहिलं श्रीशांत. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू सरळ निघून जाईल. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्वप्नील डॉन यांच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. चौकार. 4 धावा. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन. मैं हूं कौन. मैं हूं कौन. डम 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 डम. थँक्यू. क्या बात आहे अनिकेत. जबरदस्त यावेळेला टायमिंग सॉन्ग पाहायला मिळालं डॉनच्या बाबतीत. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चौकार
ठोठावतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 41 रन्स 41 धावा. ज्यावेळेला रिव्हर्स स्वीप तुम्ही खेळता त्यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळत असताना उद्याच्या दिवसात काका हलवाई स्वीट्स आपल्याला पाहायला मिळेल. कमिटी मेंबरला मात्र त्यांच्या माध्यमातून मनोज पाटील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वितरित करणार आहेत आणि उद्याच्या दिवसात षटकारांचा सुद्धा उल्लेख होईल यात काही शंका नाहीये. धावांची गती फलकावर 41 रन्स 41 धावा. ज्यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळता त्यावेळेला तुमचं टायमिंग, तुमची ग्रीप, बॅट पकडण्याची शैली आणि तुमचं स्टान्स या 3 गोष्टींचं सेटअप खऱ्या अर्थानं रिव्हर्स स्वीपला मात्र खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. यावेळेला मात्र जरूर टायमिंग नव्हतं यावेळेला आणि त्याचंच कारण या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील पाटील यांचं मात्र रिॲक्शन पहा. सचिन घरतला सांगतायत की सिली मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर तुम्ही धावतायत कशाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 41 रन्स 41 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या 41 रन्स 41 धावा. प्रशांत किनी या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं हार्दिक स्वागत तुमच्या मुख्य मंचावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश, ज्या दीपेशने कालच्या दिवसामध्ये अप्रतिम जो पाहायला मिळाला गोलंदाजीचा पृथक्करण पाहायला मिळालं आणि 15 जानेवारीचा दिवस त्याच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. APL सीझन 4 मध्ये पहिला विकेट हॅट्रिक घेणारा हा खेळाडू ठरला गेला. तर स्वरांगी शिवतेज वॉरियर संघाकडून पहिलं अर्धशतक प्रवीण यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका होता, यासाठीच अट्टाहास केला होता षटकार मारण्यासाठी, मात्र या ठिकाणी स्ट्राईक घेतली, स्वप्नीलला बाद केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर षटकारांच्या स्वरूपात मदतीने या वेळेला जाऊन पोहोचते 47 धावा 47. त्यांची समाजामध्ये ओळख, हौसी पहा हे संघ मालक. त्यांची समाजामध्ये ओळख आहे, अंगात जर्सी भडक, आगरी दणका स्वभाव कडक, आगरी दणका स्वभाव कडक, आगरी दणका स्वभाव कडक. क्रिकेटच्या या रण मैदानी, क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा फडक. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 47 रन 47 धावा या फलकावर पाहायला मिळतात. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. तर यावेळेला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहे. 4 धावा. क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा फडकला, आगरी वादळ. धावसंख्या फलकावर 51 रन्स 51 धावा. सुपर बॅटिंग. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा उपयोग केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. भावेश पाटील पुढे सरसावतात, फेकी करतायत. तत्पूर्वी यावेळेला स्वैर फेकी झाली होती. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आतापर्यंत जर सचिनचा विचार केला तर जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. इनक्रेडिबल इनिंग आतापर्यंत पाहू शकाल. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून, 1 षटकार पाहायला मिळाला. 2 षटकार आपण पाहिलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या आकाश पाटील दर्शवतात की 53 रन्स 53 धावा. संत गतीने खेळ, शांत चित्ताने खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आमचे सुज्ञ क्रिकेटचे वारकरी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात, या ठिकाणी उपस्थित झालेत. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला चेंडू मात्र फुटला जाऊन आदळतोय आणि फुटबॉल प्रमाणे चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषा पलीकडे निघून जातोय. रोनाल्डो लिओनेल मेस्सी यांची आठवण करून देणारा हा क्षण पाहायला मिळाला आणि 4 धावांसहित पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झालाय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 57 रन 57 धावा आणि विजयासाठी 58 धावांचं लक्ष ते समोर ठेवलं गेले. ते 6 षटकांमध्ये 6 षटकं 58 धावा हे सामन्याचं समीकरण. चांगले स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगले कटआउट्स आपण पाहू शकाल. खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. आलेले आमचे क्रिकेट बांधव अग्री बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत.
लहान मुलं सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लहान मुलांपासून बुजुर्ग माणसांपर्यंत रंगीबेरंगी कपडे घालून मात्र या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं 1992 पासून रंगीबेरंगी कपड्यांना जी सुरुवात झाली ड्रेस कोटिंगला, आणि आपण पाहिलं असेल भारतीय संघ मात्र मेन इन ब्ल्यू मध्ये मात्र हे टायटल दिलं गेलं. चेतन पाटील, आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. वेलकम प्रथमेश बामाळे. अप्रतिम, काय क्षेत्ररक्षणामध्ये काय जबरदस्त करामत केली या खेळाडूने. रवींद्र जडेजाची आठवण येईल अशा पद्धतीने मात्र त्याचं क्षेत्ररक्षण ती स्फूर्ती मिळते. ज्यावेळेला रवींद्र जडेजाला आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना, तर त्यावेळेला क्षेत्ररक्षकाला स्फूर्ती मिळत असते. वर्ल्ड कपच्या माध्यमातून 42 ते 45 धावा त्यांनी रोखल्या होत्या. त्याच संघाला खूप उपयुक्त ठरल्या गेल्या होत्या. कल्पेश पाटील अर्थातच मडवी या ठिकाणी उपस्थित झालेत, मॅचचा आनंद घेत आहेत. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा मात्र रणनीती गेम प्लॅनिंग करून मात्र सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा सज्ज होतील. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यस पंच काय दर्शवतात, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. या पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवकाला विनंती करेन पंचांकडे सुद्धा लक्ष द्या, कारण पंच आपण पाहतो रणरणत रखरखत उन्हामध्ये मात्र या ठिकाणी खूप दबाव असतो. एखाद्या वेळेला आम्ही सॉरी म्हणू शकतो मायक्रोफोनवरून, परंतु ते सॉरी म्हणता येणार नाही. अशा प्रकारचा दबाव असतो, परंतु त्या दबावाला न जुमानता चांगल्या प्रकारची पंचगिरी न्याहाळणं हे त्यांचं कर्तव्य पाहायला मिळतं आणि ते कर्तव्य पार पाडतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळेल. आणि ज्या वेळेला 6 षटकांमध्ये सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला बहाडोली गावातील सुपुत्र एक बहाडोलीचा बुलंद आवाज आपल्यासमोर या ठिकाणी वर्णन घेऊन येतील. या धावतं समालोचन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडासा बदल होतोय. आपल्या मायक्रोफोनवर या ठिकाणी जॉईंट होतील मनोजी पाटील यांना मी विनंती करेन. धडकला आगरी वादल कडाडला ताई पियल हा धडकला आगरी वादल कडाडला ताई पियल हा धडकला आगरी वादल कडाडला ताई पियल हा धडकला. सर साथी रुपेश साखरेकर बंधू प्रशांत. धन्यवाद. सोनावे इंडियन्स आणि JVR तेंबोडे दोन्ही संघाचे संघनायक या आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. MM सोनावे इंडियन्स आणि JVR तेंबोडे. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 58 धावांचं आव्हान असेल. प्रांत अधिकारी ऑफिस पालघर, सहाय्यक महसूल अधिकारी गुसिंगे भाऊसाहेब यांचं इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे. नक्कीच या स्पर्धेदरम्यान आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आपण बघतोय 58 धावांचं आव्हान असेल. तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज रोहित किनी. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू या वेळेला मात्र हलक्या हाताने सन्मान दिला जातो चेंडूला. सिली पॉइंटला खेळून मात्र एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. दोन्ही फलंदाज मात्र सुरक्षित घरामध्ये एक धाव कंप्लीट होताना धावसंख्येचा विचार केला आपण तर बिनबाद एक मातोश्री टायगर सरपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 1 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना जयेश आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अवळीला मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स
यामुळे मात्र चेंडू निर्धाव फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी करताना रोहित किनी हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. जेव्हीआर तेंबोडे संघाचा कर्णधार संघमालक तसेच MM सुदावे इंडियन्स कर्णधार आणि संघमालक आपण या समालोचन कक्षामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र अजयच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे. सागर कुडू थोडेसे निराश बघायला मिळतात आपल्याला, कारण झेल सुटलेला आहे आणि एका चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अजय. रोहित आहे गोलंदाज, तर एका बाजूने डाव्या हाताचा फलंदाज आपण बघतोय जयेश. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित किनी. पुन्हा एकदा जयेश हा खेळण्यासाठी तयार होतोय. या वेळेला डिप्पिन विकेटला चेंडू मात्र फेकून दिला जातोय. महिला कक्षाच्या वरून 6 धावांसाठी कम्मालीचे टायमिंग साध्य केले जाते. रोहित किनी याच्या चेंडूवर मात्र हा गडी हा फलंदाज षटकार मारताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर आकाश पाटील दर्शवतात 6 ने पुढे सरसावली जाते 8 धावा. जबरदस्त मात्र टायमिंग साध्य केलं जातं इथे. तर प्रांत अधिकारी ऑफिस पालघर येथून सहाय्यक महसूल अधिकारी गुसिंगे भाऊसाहेब यांचे इथे शुभ आगमन होते. वेलकम सर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 8 धावा. एकदा जोरदार टाळ्यांनी गुसिंगे भाऊसाहेब यांचं आपण स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण अस्वस्थ व्हायचं आहे व्यासपीठावर. रोहित आहे गोलंदाज पुन्हा एकदा. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. अमोल ठाकूर पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत आपण बघितला तर 1 धाव मात्र पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीवर आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रोहित. हॅलो 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 हॅलो. तर धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघतोय 11 धावा तब्बल धावफलकावर. 58 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा. चेतन पाटील पाण्याची व्यवस्था करायची आहे व्यासपीठावर. चेतन पाटील पाणी पाठवायचं आहे आणि चहा सुद्धा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 11 धावा. सचिन घरत येते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला आपण बघितलं तर डाव्या हाताचा हा उजव्या हाताचा गोलंदाज आहे. फलंदाजी मात्र डाव्या हाताने करतोय सचिन घरत. मॅन फ्रॉम पारगावचा हा खेळाडू आपण बघतोय. अस्तित्वाची लढाई आहे. मातोश्री टायगर सरपडा संघासाठी विजय खूप महत्वाचा असेल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल पुन्हा एकदा सचिन घरत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना या वेळेला आपण बघतोय अजय याच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करताना बघायला मिळतोय. आधी थोडासा पुढे गेला, अंदाज घेता आला नाही आणि चेंडू 6 धावांसाठी. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. योगेश सर साथी रुपेश साखरेकर बंधू प्रशांत योगेश सर साथी रुपेश साखरेकर सर्व दिलदार आगरी पोर लावला स्पर्धेला हातभार लावला स्पर्धेला हातभार लावला स्पर्धेला हातभार. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या
17 धावा. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जाणारा पंच तटस्थ निर्धाव चेंडूची सांगता होताना गोलंदाज सचिन गरत अप्रतिम गोलंदाजी करताना अजय याच्या बॅटमधून मात्र षटकार आला. विजय संपादन करायचं असेल तर मात्र दोघांना चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण गोलंदाज मात्र डॉन 11चे गोलंदाज चांगला प्रभावी मारा करण्यासाठी प्रसिद्ध आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हवेमध्ये चेंडू, सचिन गरत चेंडूच्या खाली आणि इथे मात्र काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला झेल सुटला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला. त्याच्यानंतर आपण बघितला तर वाईडिश लॉंगॉनला झेल सुटला आणि आता मात्र एक चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून सचिन गरत कडून मात्र झेल सुटतोय. नशिबाची साथ मात्र दोन्ही फलंदाजांना आपल्याला बघायला मिळते. नशिबाची साथ आहे, नक्कीच फलंदाज याचा फायदा उचलतील का येणारा काळ दर्शवेल. धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल सचिन गरत, मॅन फ्रॉम पारगाव. जयेशसाठी हा चेंडू असेल. वेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय पॉइंटला. एक धाव मात्र पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर संदेश पाटील आपण यायचं इथे. सचिन गरत पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला आपण बघितलं तर मात्र पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय स्वप्नील डॉन यांच्याकडून आणि धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. जबरदस्त मात्र फलंदाजीचा नजारा आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 23, 23 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सचिन गरत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. संदेश पाटील सोनावे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या तब्बल 23 धावा. गोलंदाज सचिन गरत. यावेळेला मात्र अजयच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू अमोल ठाकूर कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. तर आदरणीय सन्माननीय देवानंदजी वजीर साहेब यांना मी विनंती करतोय की आपण इथे आदरणीय सन्माननीय श्री सुनीलजी जाधव साहेब सहाय्यक महसूल अधिकारी आहेत इथे उपस्थित. त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष देवानंदजी वजीर साहेब यांच्या शुभ हस्ते श्री सुनीलजी जाधव साहेब सहाय्यक महसूल अधिकारी पालघर यांचं इथे या स्पर्धेदरम्यान स्वागत सन्मान केलं जात आहे. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ देताना जाधव साहेब आपल्याला बघायला मिळतात आमच्या साइड स्क्रीनवर. धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 23 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. वैभव पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक पीपी कडून, राकेश तरेकडून आणि पीपी कडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 200 रुपये विकीला. या वेळेला आपण बघितलं तर
खराब चेंडूचे संकेत देताना. तर मी संदेशी पाटील साहेब आहेत इथे उपस्थित, त्यांना विनंती करतोय की अनिलजी सावर साहेब सहाय्यक महसूल अधिकारी आहेत, यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत करावं. संदेश पाटील कमिटी मेंबर आहेत, त्यांना मी विनंती करतोय. यावेळेला आपण बघितलं तर खराब लाईन लेंथवर गोलंदाजी होताना डाऊन द लेग मारा मात्र रोहित किनी यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला आपण बघतोय रोहित किनी चेंडूच्या खाली आहे, झेल होईल का, आणि इथे मात्र चौथा झेल सुटतोय. या एका डावात आपण बघितलं तर अमोल ठाकूर वगळता मात्र एकही क्षेत्ररक्षक झेल घेण्यामध्ये मात्र यशस्वी होताना दिसत नाहीत. चांगले क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे मात्र झेल सुटताना आपल्याला बघायला मिळतात. तर स्वप्नील डॉन 11-2 हा जर सामना जिंकतोय तर राहुल पाटील चिंटू यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. जयेशला षटकार जर आला तर विकी वजे साखरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भाऊजींसाठी हे बक्षीस असेल. तर आदरणीय सन्माननीय आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सागरजी गरज साहेब यांना मी विनंती करतोय की आपण इथे प्रांताधिकारी ऑफिस पालघर सहाय्यक महसूल अधिकारी भुशिंगे भाऊसाहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण इथे स्वागत सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊसाहेबांसाठी सुद्धा, कारण आपला अमूल्य वेळ देऊन त्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे, आग्री प्रीमियर लीगला भेट दिलेली आहे. यावेळेला आपण बघितला तर इथे मात्र चेंडूला अडवण्यामध्ये अपयश येताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 31 धावा. मातोश्री टायगर सरपाडा जर विजयी होतोय तर तारामती हरिचंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे आलेला आहे. आणि डॉन 11-2 हा संघ विजयी होतोय तर 2000 ऐवजी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल राहुल पाटील चिंटू यांच्याकडून. बक्षिसांची खैरात होताना आपल्याला बघायला मिळते, कारण या 2 संघांवर बाकीचे संघ मात्र अवलंबून आहेत. विजयी संघ कोण होईल त्याच्यावर मात्र बाकीच्या संघांचं भवितव्य आहे. त्यामुळे मात्र आपण बघतोय इथे पुन्हा एकदा रोहित मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि आता मात्र झेल होताना आपल्याला बघायला मिळतोय. जयेश याच्या खळीला पूर्ण विराम लागतोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. भूपेश गावड हाय दिलदार चिठी दादा हरू बाबदार भूपेश. धन्यवादीची धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 31 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघितलं तर पुन्हा एकदा गोलंदाज रोहित किनी आणि इथे मात्र बघूया झेल होईल का. 6वा झेल सुटतोय डॉन 11-2 या संघाकडून मात्र आणि चौकार सुद्धा जातोय. वैभव मात्र चेंडू हातामध्ये नक्कीच विसावला असता परंतु वैभव पाटील याला सुद्धा नीटसं समजलं नाही. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 35 धावा. विजयाच्या दिशेने मात्र एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला बघायला मिळतोय हा संघ. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहित किनी मंद मंद पावलांनी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल.
धावसंख्या 35, 35 धावा. विजयासाठी आपण बघितलं तर 58 धावांचं आव्हान होतं आणि आव्हानाचा पाठलाग करताना मात्र सुस्थितीमध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुरेख वैभव यांच्याकडून आपण बघतोय 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण बघतोय. यावेळेला आपण बघितलं तर पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत काय येतोय तर एज लागलेली होती. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 35, 35 धावा. षटक क्रमांक 5वा आहे, माफ करा 3रं आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र विकी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिपिन विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. टू बाउन्स सागरकडून पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 12च्या सरासरीने मात्र हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. तर आपण बघतोय यापुढील होणारा सामना असेल MM सोनावे इंडियन्स आणि ओम साई बिलीवर सरपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच यायचे आहे नाणेफेकीसाठी, कारण इथे उपस्थित जे अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते नाणेफेक करायचे आहे. तर आपण या नाणेफेकीसाठी तर प्रफुल्ल पाटील तेंबुडे यांच्याकडून मात्र 1 किलो फेविकॉलचा डब्बा डॉन साठी पाठवलेला आहे, डॉन 11-2 साठी. तर चला थोडी घाई करा. आदरणीय सन्माननीय प्रांताधिकारी ऑफिस पालघर, सहाय्यक महसूल अधिकारी भुसिंगे भाऊसाहेब यांना मी विनंती करतोय की सर आपले शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. तर एका बाजूने पंकज पाटील या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात जास्त धावा ज्यांच्या नावावर आहेत तेच फलंदाज, तर एका बाजूने चेतन पाटील. हे दोन कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. धावसंख्या आपण बघतोय 36, 36 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन येते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सचिन गरत. 6 झेल सुटलेले आहेत. तब्बल धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 36. या वेळेला मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी, क्या बात है. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा आपल्याला बघायला मिळतोय सचिन गरत याच्याकडून. पहिल्या चेंडूची निर्धाव सांगता होताना गोलंदाज या कॉन्फिडन्सने पुढील 5 चेंडूंचा खेळ करेल का, आपल्या हातखंडामधील वापर करेल का योग्यरित्या. ओळीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हिरेन पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत आपण बघितल्या 2 धावा, 2 काय 1 धाव सहजरित्या पूर्ण होताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 37, 37 धावा. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील 3रा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सचिन गरत. यावेळेला नारायण याच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू सागर कुडू मात्र प्रयत्न करतोय. सुरेख प्रयत्न होता परंतु चेंडूला मात्र तो झेलू शकला नाही, थोडासा दूर पडला शरीरापासून त्याच्या. आणि धावसंख्या आपण बघितली तर 4 ने पुढे सरसावली जाते. चेतन पाटील यांनी जरा पाण्याची व्यवस्था करायची आहे. चेतन पाटील आगरवाडी. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 41, 41 धावा. MM सोनावे इंडियन्स वोन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर आपण बघतोय चेतन पाटीलने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर ओम साई बिलीवर सरपाडा या संघासाठी मात्र फलंदाजीला आमंत्रण दिले. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 41, 41 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 4 गोलंदाज सचिन. यावेळेला नारायण आणि इथे मात्र गडी बाद होताना आउटसाइड एज लागले. यष्टीरक्षक रोहित किनी याच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलेला आहे. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. लागू
तू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार ही वाघाची जात नाही डरणार जरा गिरी खवलला आगरी कोली खवलला तुम पल्लाला जागा नाही उरणार कोणी खवल धन्यवाद. ओके, मला पंकज पाटील बोलले की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सॉरी. ओके ओके, डिसिजन पेंडिंग आहे. तर 41 धावा धावफलकावर आपण बघतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 41. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र भावेशच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू आपण बघतोय. इथे क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल. सुरेख सारंग याचं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तेवढीच सुरेख आणि सुंदर फेकी आपल्याला बघायला मिळते. कम्मालीचं शोल्डर आपल्याला बघायला मिळालं सुरेख क्षेत्ररक्षण सारंग कडून. अपकमिंग क्रिकेटर आहे, बिरवाडी गावातून खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. परशुरामजी पाटील साहेब यांचे सुपुत्र आहेत, कदांशीर व्यक्तिमत्व. आणि या वेळेला आपण बघतोय भावेशच्या बॅट मधून मात्र हा क्लास फटका आपल्याला बघायला मिळतोय 6 धावांकरिता. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 49, 49 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज असेल. डॉन 11-2 हा संघ ह्या धावा रोकेल का? 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. कमॉन डीजे. एकच वाघ महाराष्ट्राची शान हाय आगरी दादा दिसाय दिसते भोळ तरी समजून करे साधा चारी दिशी हाय दरारा आमचा कुणाला नाही भिणार चारी दिशी हाय दरारामचा कुणाला नाही भी. धन्यवाद. जे धावसंख्या आपण बघितली तर 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज असेल. गोलंदाज कोण असेल? गोलंदाजी मार्कवर येणारे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील डॉन 11-2 या संघासाठी, कारण ह्या 6 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र समजेल. सारंग आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम बिरवाडीचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. 007 नंबरची जर्सी परिधान केलेला कर्णधार आणि संघमालक स्वप्नील डॉन. चला थोडे बाहेर राहा सीमारेषेच्या, जो कपडा बांधलाय त्याच्या बाहेर जा. MM सोनावी इंडियनचे खेळाडू. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 49, 49, 9 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सारंग गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग साध्य केलं गेलं आणि धावसंख्या आपण बघितली तर 4 ने पुढे सरसावली जाते. 53, 53 धावा. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज असेल. वैभव पाटील विकी मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतं. तो मुरळीचा हा स्टार खेळाडू आहे. पहिलं पर्व स्वरांगी वॉरियर्स या संघातून खेळताना आपल्याला बघायला मिळाला. पारगावच्या मैदानावर मात्र कम्मालीची फलंदाजी केली होती. प्रणय पटेल सुद्धा त्याच संघामध्ये होते. धावसंख्या आपण बघितली तर 53 धावा. गोलंदाज सारंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघितलं तर विकेटच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल. तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट होताना धावसंख्या आपण बघितली तर थोडीशी खराब फेकी आणि दोन्ही फलंदाज मात्र सज्ज होते दुसऱ्या धाव घेण्यासाठी आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 55 धावा. विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज असेल. साहिल पाटील बहाडोली यांच्याकडून सारंगसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक.
तर प्रांत अधिकारी ऑफिस पालघर सहाय्यक महसूल अधिकारी बुसिंगे भाऊसाहेब तसेच सुनीलजी जाधव साहेब आणि अनिलजी सावर साहेब इथून मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतात. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि या वेळेला आपण बघितलं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि इथे मात्र विजयी होताना मातोश्री टायगर सरपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर नक्कीच आता टार्गेट येईल. आमचे गुणलेखक मात्र आम्हाला दर्शवतात की एक इनिंग झाल्यानंतर टार्गेट मिळेल. तर MM सोनावे इंडियन्स निर्णय कळवा. दोन्ही संघाचे संगणक इथे या. एक मिनिट. सोनावे चेतन पाटील आणि पंकज पाटील फक्त दोघांनी यायचं इथे. माफ करा, पंकज पाटील नाही, JVR तेंबोडे, राहुल पाटील आणि चेतन पाटील फक्त एकानेच यायचं आहे. चेतन पाटील एक आणि राहुल पाटील दोघांनीच फक्त इथे या. JVR